नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आता सध्या अर्जुन जो आहे ना, तो सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्या खोटारड्या प्रियेने सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरामध्ये एंट्री मिळवण्यासाठी खोटी तमणी म्हणून आलेली होती. आणि ती येण्यासाठी तिने जे सायलीचं गाठोडं असतं ते स्वतःचं गाठोडं म्हणून घेतलेलं असतं आणि स्वतःच्या गाठोड्याची त्यावेळेस विल्हेवाट लावलेली असते. त्यामुळे प्रियाला सर्वांना हीच खरी तन्वी आहे असं वाटत असतं. आता यानंतर कोणाच्याही लक्षात येत नाही की ही खोटी तन्वी आहे आणि हिने सायलीचं गाठोडं कुठंतरी लपवून ठेवलेलं आहे. पण आता अर्जुनच्या प्रत्येक गोष्ट हळूहळू लक्षात यायला लागली आहे. तुम्हाला माहिती का मैत्रिणींनो, आता हे जे गाठोडं तन्वीने लपवून ठेवलं होतं ना, हेच गाठोडं आता अर्जुनच्या हाती लागणार आहे. यामध्ये अर्जुनला तन्वीबद्दल अनेक गोष्टी सापडतात. त्यामुळे अर्जुन आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि तो जुन्या शाळेत जायचं सुद्धा आता त्याने ठरवलेलं आहे. त्या शाळेमध्ये त्याला सायलीचं जे ID कार्ड सापडतं त्या शाळेच्या मॅडम 2023-24च्या शैक्षणिक वर्षाची माहिती तो आता मिळवणार आहे. आणि ह्या शैक्षणिक वर्षाची फाईल त्याच्यासमोर आल्यानंतर अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसणार आहे. प्रियाच्या गाठोड्यातील जो काही फोटो आहे आणि सायलीचा लहानपणचा जो काही फोटो आहे हा हुबेहूब एकमेकाला मॅच करतो आहे. याचाच अर्थ असा होतो की तन्वी ही खोटी आहे आणि सायलीच ही खरी तन्वी आहे. आता अर्जुनच्या समोर सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य आल्यानंतर आता जे तन्वीने आतापर्यंत जे काही खोटं नाटक केलं होतं ते सर्वांच्या समोर येणार आहे आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य अर्जुन आता सर्वांना सांगणार आहे. प्रिया खोटी तन्वी होऊन इतके दिवस सर्वांची दिशाभूल करते हे समजल्यावरती आता घरातील तिला हक्कलपट्टी तर करतीलच, पण रविराज आणि प्रतिमा नेमका तिच्याबद्दल काय विचार करतील किंवा तिला काय शिक्षा देतील हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील असेच आमचे व्हिडिओ बघावे लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू.